बारकाल्या पोराचे चुकून कधी नादाला लागायचं नाही महाराज. लय विचित्र हे बारकाली पोरं. असंच एका गावाला कीर्तन गेलो, एक जण बारकं पोरग माझ्याकडे आलं, मला म्हणलं चला महाराज आपली इथं चहा घ्यायला. त्याला म्हणलं चहा घेत नाही, ते मला दूध घेऊ चला. गेलो महाराज तिची इथं दुधाला गेलो आणि त्या पोरानं मला 2 तांबे दूध पाजलं, 2 तांबे. आता खरं सांगा माझ्या पण बघून असं वाटतं का मी 2 तांबे दूध पिईन म्हणून वाटतंय? अहो मला महाराज सुद्धा कोणी म्हणत नाही हो. महाराज म्हणलं की दाढी गाडी बॉडी असली पाहिजे. आपलं वजनच नाही महाराज, वजनच पडत नाही. काय 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 माणसं वजनदार असतात हो. लबाड बोलत नाही. शेठजी आमच्या गावात 1.5 क्विंटलची बाई, 1.5 क्विंटलची बाई, आणि तिच्या घरामध्ये चोर घुसले. कायला मराय जावा का तिच्या घरात चोर आहे ना सांगा बरं. आणि तिच्या घरात चोर घुसले, चोर जसे घरात घुसले तशी बाईला जाग आली. बाईला जाग आली की एक चोर ह्या हातात धरला, एक चोर ह्या हातात धरला, खाली पाडले ना अंगावर बसली. आणि अंगावर बसून पोराला म्हणले पप्या जाय पटकन म्हणली पोलिसाला बोलून. आणि पप्या बाहेर गेला आणि परत मध्ये आला. आणि मध्ये आल्याच्या नंतर म्हणतो मम्मी चप्पलच सापडा नाही. चोर म्हणला माझी घालून जाय पण पोलिसाला बोलवला. एवढे वजनदार माणसं असतात बघा, आपलं वजनच पडत नाही. त्या पोरानं मला 2 तांबे दूध पाजलं. मी 2 तांबे दूध पेलो. त्याला म्हणलं का रे बाळू तुझ्या घरचं मी 2 तांबे दूध पेले हे मला मान्य आहे, पण तुझी मम्मी आल्याच्या नंतर तुला काय बोलणार तर नाही. ते पोरग काय म्हणलं माहिती का, महाराज कशाला काय बोलन, तुम्हाला जे 2 तांबे दूध पाजलं ना त्याच्यात उंदीर पडून मेला होता. अरे बाप असला राग आला. मी तांब्या घेतला, तांब्या फेकला की तांब्या फुटला. हे पोरग लगेच कसं करतंय मम्मी या महाराजांना आपला संडासला न्यायचा तांब्या फोडला गे. बारकाले पोरं, त्यामुळे ह्या बारकाले पोराचे चुकून कधी नादाला लागायचं नाही, अजिबात नाही. बघा ऐका मागणं कसं असावं. एकदा मुंबईला कीर्तन गेलो महाराज. आता जमाना बदललाय, दुनिया फार स्टँडर्ड झाली बघा. एवढी जुनिया स्टँडर्ड झाली, एवढा जमाना बदललाय, एवढा जमाना बदललाय. लोक बायकोला पिलू म्हणाले, काय बिघडले काका हाय काही मेळच लागत नाही महाराज. फार जमाना बदललाय महाराज. मुंबईला कीर्तन गेलो महाराज. आणि मुंबईला कीर्तन गेलो मी असं खुर्चीवर बसलो. आणि खुर्चीवर बसलो आणि एक पोरग माझ्याकडे आलं. बरं आलंय एकदा पुढून यायचं. आणि पुढून आल्याच्या नंतर कसं करायचं, महाराज घोडा. एकदा मागून यायचं पुन्हा नंतर म्हणायचं महाराज घोडा. अरे म्हणलं घोडा 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 काय रे, बरं जाऊ द्या घोडा का म्हणे ना, पण ते नुसतं घोडा नव्हतं म्हणे, ते महाराज घोडा म्हणे. एवढं विचित्र. तेवढ्यात त्याची मम्मी चहा घेऊन आली आणि मला म्हणे कसा वाटला आमच्या पिंट्या. मी मला फार चांगला आहे. आमच्या पिंट्यानं कुठल्या प्रकारचा त्रास मला अजिबात नाही. तेवढे ते मम्मीच्या मागून आलं आणि पुन्हा नंतर म्हणते महाराज घोडा. त्याच्या मम्मीनं हातातल्या बांगड्या अशा मागं केल्या आणि अशी म्हणलं वा काय घरातले संस्कार आहेत. म्हणलं महाराज घोडा म्हणले की माईनं लगेच कानामागच लावली. पण ती काय म्हणली माहिती का, अरे येडपाटा एवढं वय झालंय तरी सुद्धा अजून तुला गाढवातला आणि घोड्यातला फरक कळत नाही का. अहो महाराज ते तरी नुसतं घोडा म्हणलं होतं, ह्या बाईनं मोह अख्खं खानदानच बदलून टाकलं. बघा लक्षात घ्या काय करावं. फार अवघड झालंय महाराज. फार जमाना बदललाय. अगदी दुनिया स्टँडर्ड झाली बघा. तिकडं मुंबई पुणे सिटीमध्ये जर कीर्तनाला जर गेलात ना, आता आपल्याकडं नागपूर अमरावती अकोला हे जवळ आहे, तिकडं जर कीर्तन गेलात ना सिटीमध्ये तर फार असे स्टँडर्ड बोलतात महाराज. ऐका एकदा मी मुंबईला कीर्तन गेलो आणि मुंबईला कीर्तन गेलो आम्ही जेवायला बसलो आणि एक बाई जेवायला वाढायला आली. तिच्या पायामध्ये चप्पल होती. मी म्हणलं ताई तुमच्या पायामध्ये चप्पल आहे. ती काय म्हणली माहिती का, हो महाराज ही वाढायचीच आहे. म्हणलं अशा तुमच्या घरामध्ये चपला तरी किती. ती काय म्हणली माहिती का, वाढायची वेगळी, स्वयंपाक करायची वेगळी, फिरायला जायची वेगळी, घरात फिरायची वेगळी, शॉपिंग करायची वेगळी. म्हणलं हाणायची एखादी असेल तर हाण. म्हणलं आता मला काय करते सांगा बरं. फार जमाना बदलला. एवढी दुनिया स्टँडर्ड झाली, एवढी दुनिया स्टँडर्ड झाली. एक पोरगी माझ्याकडे आली मला म्हणली महाराज मला लग्न करायचंय, नवरा कसा करावा. मी म्हणलं बाई तुला कसा करायचा आहे. ती म्हणली मला असा कोटीनं कमवणारा करायचा आहे, कोटीनं. मी म्हणलं जर तुला कोटीनं कमवणारा नाही मिळाला तर तू काय करशील. ते काय म्हणली माहिती का, 50-50 लाखाचे 2 करीन पण कोटीचीच बराबरी करेन. बघा एवढा जमाना बदललाय महाराज, एवढी दुनिया बदलली आहे का. तुमचं आमचं मागणं म्हणजे काय असतं माहितीये का, तुमचं आमचं मागणं फार विचित्र असतं का. 3 जण काळे होते महाराज. काळे आडनावचे नव्हते, काळेच होते. देव प्रसन्न. पहिल्याला देव मला सांग तुला काय पाहिजे. पहिला वजनात देवाला म्हणला देवा मला गोर करा, गोर. पहिल्याला गोर केलं. दुसऱ्याला विचारलं सांग तुला काय पाहिजे. दुसरा म्हणला देवा मला त्याच्यापेक्षा गोर करा. हा त्याला त्याच्यापेक्षा गोर केलं. आणि तिसऱ्याला विचारलं सांग तुला काय पाहिजे. तिसरा काय म्हणला माहिती का, देवा त्या दोघाला माझ्यासारखं करा. म्हणजे पुन्हा जशाला तशी. बघा काय मग हे सुद्धा कळत नाही महाराज. लक्षात घ्या फार जमाना बदललाय, फार दुनिया बदलली. योगायोगानं आलं म्हणून सांगतो. ऐका एक जण एवढी शंकराची भक्ती करायचा, एवढी शंकराची भक्ती करायचा. ऐका जगाच्या पाठीवर जर देव बघितले तर जगाच्या पाठीवर 33 कोटी देव आहे. आणि 33 कोटी देवापैकी लवकर प्रसन्न होणारं दैवत आणि भोळं दैवत म्हणजे कोण आहे, महादेव आहे, शंकर आहे. तुम्ही आम्ही म्हणतो ना शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम अंतयान वाधी क्रोध काम. ऐका
शंकर जर बघितलं तर हे भोळं दैवत आहे आणि लवकर प्रसन्न होणारं दैवत. एका जणानं त्या शंकराची भक्ती केली, नामचिंतन केलं, त्याला शंकर प्रसन्न झाले आणि शंकरानं सांगितलं सांग तुला काय पाहिजे. सांगितलं मला काही नकोय. त्याने जी भक्ती केली होती ही मागण्यासाठी धन देण्यासाठी कधीच केली नव्हती बघा. काही नाही म्हणला देवा मला काही नको, तरी सुद्धा शंकरानं त्याला एक डब्बी दिली. घरी गेला, घरी गेल्याच्या नंतर त्यानं डब्बी उघडून बघितली. त्या डब्बीमध्ये एक सोन्याची अंगठी होती. ती सोन्याची अंगठी काढली की लगेच त्या डब्बीमध्ये दुसरी अंगठी निघायची. अशा अंगठ्यावर अंगठ्या अंगठ्यावर अंगठ्या अंगठ्यावर अंगठ्या गरीबाचा माणूस श्रीमंत झाला. मस्त त्यानं जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी घर बांधले, जागा घेतली, गाड्या घेतल्या, बंगले बांधले, स्वतःच्या बायकोला दागदागिने एवढं सुंदर केलं. आणि महिला मंडळाचा नाद असतो, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, आणि अख्ख्या कणेरगावला येडा हाणते. बरोबर आहे ना. अशाच महिला मंडळ धुणं धुण्यासाठी गेल्या बघा नदीवरती. आता आपल्याजवळ जशी पैनगंगा आहे ना तशी त्यांच्या गावामध्ये एक नदी होती. आता कोणची होती ते मी सांगू शकत नाही, पण माझ्या अंदाजानं कणेरगावच्याच होत्या काय की त्या बी पैनगंगेवरच धुणं धुवायला गेल्या असाव्या, लक्षात घ्या. आणि धुणं धुवायला गेल्याच्या नंतर आता यांच्यात चर्चा, काही बाई गरीब होती एवढी श्रीमंत कसं काय झाली, काय कारण आहे. तर तिनं सगळं सांगितलं. माझ्या नवऱ्यानं शंकराची भक्ती केली आणि शंकराची भक्ती केल्याच्या नंतर शंकरानं डब्बी दिली. त्या डब्बीमध्ये सोन्याची अंगठी निघली. अंगठ्यावर अंगठ्या अंगठ्यावर अंगठ्या. गरीब होते तर श्रीमंत झाले. एक बाई तिथून उठल्याच्या नंतर डायरेक्ट स्वतःच्या घरी गेली. नवऱ्याला म्हणले आत्ताच्या आत्ता उठायचं आणि शंकराची भक्ती करायला लागायचं. तो बिचारा जेवण करीत होता. ती म्हणला मला जेवू दे तरी. बायको म्हणली अजिबात जेवायचं नाही, लगेच उठायचं आणि भक्ती करायला जायचं. बळच मळच तो भक्ती करायला गेला. 15 दिवस त्यानं भक्ती केली. उपाशीपोटी कशी भक्ती होणार आहे महाराज. 15 दिवस भक्ती केली. भक्ती केल्याच्या नंतर परत घरी आला. घरी आल्याच्या नंतर बायको अशी वाटच पाहत होती. घरी आला, दारात आला की लगेच बायको म्हणली झाले का शंकर प्रसन्न. नाही झाले. बायको म्हणली परत वापस जा. ते म्हणलं अगं जेवू दे तरी. बायको म्हणली डायरेक्ट शंकर जोपर्यंत प्रसन्न होत नाही तोपर्यंत जेवायचं नाही. तो बिचारा गेला शंकराकडं. 1 महिनाभर त्यानं भक्ती केली. 1 महिन्यानं त्याला शंकर प्रसन्न झाले आणि शंकरानं सांगितलं सांग तुला काय पाहिजे. तो म्हणला देवा मला डब्बी द्या, डब्बी. शंकर म्हणले कणेरगावचे लोक काय बिघडले का काय, कुणी आलं डब्बीच मागायला, दुसरं काय नाही. म्हणला डब्बीच पाहिजे. पण शंकर म्हणजे काय भोळेत म्हणजे नुसते भोळे नाही, शिव भोळा चक्रवर्ती. लक्षात घ्या. शंकरानं काय केलं माहितीये का, त्याला सुद्धा डब्बी दिली. पण त्या डब्बीमध्ये त्याला अंगठ्या दिल्या होत्या. याला एवढा वस्तारा दिला. हे गेला डब्बी घेऊन. उन्हाच्या पहाऱ्यामध्ये एका वडाच्या झाडाखाली सावलीला थांबला. पाणी वगैरे पेलं. तो म्हणला नेमकं डब्बीत काय आहे एकदा उघडूनच बघा. डब्बी उघडून बघितली. जशी डब्बी उघडली तसा एवढा वस्तारा बाहेर निघला. आखा चमन गोटा सोपडा साप. तो म्हणला बाबू अंगठ्यान मला वस्तारा दिला. हे म्हणला थांब. बायको लय डब्बी करीत होती ना, त्यानं असाच वस्तारा डब्बीमध्ये दाबला आणि घरी घेऊन गेला. बायको अशी ताट घेऊन अशी बाहेरच ववाळायला होती. नवरा घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर बायको म्हणली का हो जातानी तर केस होते, येतानी कुठं गेले. तो म्हणला येता बालाजी करून आलोय म्हणला. लक्षात घ्या. ऐका. बायकोनं ववाळलं, त्याला मध्ये घेतलं, मस्त जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्याच्या नंतर तो बाहेर निघून गेला असा वठ्यावर. आणि वठ्यावर बसायला तो निघून गेल्याच्या नंतर बायकोनं अशी ती डब्बी अशी देवघरामध्ये ठुली आणि देवघरामध्ये ती डब्बी ठुली. देवघरामध्ये डब्बी ठुल्याच्या नंतर आता तिला असे प्रसन्न झाले होते शंकर. डबी तिला मिळाली होती. ती म्हणली आता उघडायची जर असेल ना तर एकटीनं उघडायची नाही. मग हळदी कुंकाचा कार्यक्रम. मग हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला कोणाकोणाला बोलिलं माहिती का, गावची मास्तरी, बचत गटाच्या अध्यक्ष, गावच्या सरपंची, बरोबर आहे, गावची सावकारी, लक्षात घ्या, बरोबर आहे का, डॉक्टरी, अशा 4-5 जणी बोलवल्या. आणि बोलवल्याच्या नंतर मग त्यांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम. मग हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या वेळेस सरपंचीनबाई आल्या, हळदी कुंकू लावलं, बाजूला झाल्या. बचत गटाच्या अध्यक्ष आल्या, हळदी कुंकू लावलं, बाजूला झाल्या. सगळ्यांनी त्या डब्बीला हळदी कुंकू लावलं. आणि हळदी कुंकू लावल्याच्या नंतर आता एक जण म्हणायची डब्बी तुम्ही उघडा, दुसरी म्हणायची नाही तुम्ही उघडा, तिसरी म्हणायची नाही तुम्ही उघडा, चौथी म्हणायची नाही तुमच्या नवऱ्याला शंकर प्रसन्न झालेत ना तर डब्बी तुमची ना तर तुम्हीच उघडा. पण मान कुणाचा, सरपंचीचा. वा वा वा.
मान सरपंचीनबाईचा. सांगितलं सरपंचीनबाई हा तुम्ही पुढं, तुमची बारी म्हणलं डबे उडायचे. सरपंचीनबाई पुढं आल्या. जशा पुढं आल्या तशी हातामध्ये डबी घेतली. जशी डबी उघडली तसा वस्तारा बाहेर निघला. वस्तारा बाहेर निघला. घी सरपंचीन कर गोटा, घी मास्तरीन कर गोटा, घी बचत गटाचे अध्यक्ष कर गोटा, सगळे चमन गोटे. जिकडं तिकडं बघावं निस्ते चमन गोटे. काय करावं काय करावं काय करावं. बरं किती दिवस लपून ठेवायचं, किती दिवस घरी नाही जायचं. बळच मळच कुणी पदर घेऊन कुणी लपून घरी गेल्या. सरपंच असे बाहेरच बसलेले होते. सरपंचानं लांबूनच बघितलं सरपंचीनबाई आलेल्या. सरपंच काय म्हणले माहिती का, गाडी तर आपलीच आहे फक्त मॉडेल बदललंय बाकी काय लक्षात घ्या. चला माझा विनोद संपला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. ऐका हा, तुम्ही मला सांगा, ज्यानं अगोदर शंकराची भक्ती केली त्याला शंकर प्रसन्न झाले. त्याला सुद्धा डब्बीच दिलती पण त्याच्या डब्बीमध्ये अंगठ्या दिलत्या. याला सुद्धा डब्बीच दिली पण याच्या डब्बीमध्ये वस्तारा दिलता. कारण आहे त्याचं, अगोदर ज्यानं भक्ती केली त्यानं निष्ठेनं केले, त्यानं भाव ठेवून केले. दुसऱ्यानं जी भक्ती केली हे धनाचे लाडूस, धनाची श्रीमंतीची लाडूस बघून त्यानं भक्ती केली. ऐका, देवाला जर पाहिजे जर काय असेल ना तर देवाला फक्त भाव लागतो, मनामध्ये निष्ठा लागते. मनामध्ये जर भाव असेल आणि मनामध्ये जर निष्ठा असेल आणि मनामध्ये जर प्रेम असेल ना तर देव आपलासा कधी होतो. फक्त मनामध्ये भाव ठेवावा, मनामध्ये निष्ठा ठेवावी. महाराजांनी सांगितलं, अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा माझी या सकळ हरिदासा. जे हरिषेत असत ना त्यांना अकल्प आयुष्य व्हावं. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची जी बाधा आहे ना ही कोणत्याच काळामध्ये होऊन देऊ नका. जी संत मंडळी आहे ना ही संत मंडळी कधीही धन श्रीमंती पैसा ज्ञान भरपूर आहे पण त्याला 6 बाधा नसले पाहिजे. कोणच्या कोणच्या ऐका, काम क्रोध लोभ मद मत्सर आणि अहंकार. त्याच्यामध्ये सांगितलं कल्पनेची बाधा न हो कोणे काढी. कोणत्याच काळामध्ये कल्पनेची बाधा होऊन देऊ नका. जी संत मंडळ आहे ना यांना सुखी ठेवा, ही संत मंडळीला सुखी ठेवा. जीवनामध्ये मागणं मागत असताना साधू संतांसारखं मागणं मागावं. या मागण्याला कधीतरी अर्थ आहे. आज सुद्धा तुम्हाला आम्हाला देवाकडे, जगाच्या चालक मालकाकडे, भगवंताकडे काही ना काहीतरी मागणं मागायचंय. कशा करता? गेल्या 7 दिवसापासून या मंडपामध्ये कुणी झाडायची सेवा केली असेल, कुणी माईक सिस्टीम लावायची सेवा केली असेल, कुणी अन्नदान द्यायची सेवा केली असेल, कुणी ज्ञानदान द्यायची सेवा केली असेल, कुणी चटाया उचलायची सेवा केली असेल, कुणी मंडप झाडायची सेवा केलेली, कुणी पखवाज वाजवायची, कुणी गायन करण्याची, अशी ज्यांना सेवा केली ना त्या सेवेचं फळ आज देवाकडे मागायचंय. आणि उद्या काल्याच्या रूपामध्ये जगाचा चालक मालक भगवंत तो तुम्हाला फळ देणार आहे. ऐका, सप्ताह करत असताना 2 दिवसाचा असू द्या, 8 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, 15 दिवसाचा असू द्या अथवा महिन्याचा असू द्या, सप्ताहामध्ये पण 3 दिवस. पहिला दिवस म्हणजे पहिल्या दिवशी कीर्तनकारानं नामपर प्रकरणातीलच अभंग घ्यावा. त्यामध्ये 7वा दिवस म्हणजे जागराचा. सांगायचं तात्पर्य, काल्याच्या आदल्या दिवशीचा जो दिवस असतो हा जागराचा दिवस असतो. त्या दिवशी देवाकडं काहीतरी मागणं मागायचं असतंय. त्या दिवशी मागणीपर प्रकरणातील अभंग घ्यावा आणि काल्याच्या दिवशी भगवंताचं चरित्र ते उच्चारावे आणि केले दिवे गोकुळे. गोकुळामध्ये जे भगवंतानं चरित्र केलं ते चरित्र उच्चारायचं काम म्हणजे काल्याच्या दिवशी असतं. महाराजांनी सांगितलं, अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा, अहंकार तर नकोच पण त्याचा वारा सुद्धा नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा आणि माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा